दिनांक 17/10/2025 रोजी दुपारी शिगाव येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली होती। याबाबत आष्टा पोलीस ठाण्यात श्री पांडुरंग किसन गावडे राहणार शिगाव तालुका वाळवा जिल्हा सांगली यांनी मंदिरात चोरी झाल्याची फिर्याद दाखल केली होती। नमूद मंदिर चोरीच्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन माननीय पोलीस अधीक्षक संदीप भुगे, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना मंदिर चोरीचा सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने दिनांक 6/12/2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर आणि पथक ईश्वरपूर विभागामध्ये पेट्रोलिंग करत असताना कारंदवाडी येथे आले असता पथकातील अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल 576 अभिजित ठाणेकर, पोलीस कॉन्स्टेबल 2566 सुरेश थोरात यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून एक इसम सोन्याचे दागिने विक्री करण्याकरिता मिरजवाडी तालुका वाळवा येथे येणार असल्याची बातमी मिळाल्याने वरील पथकाने सापळा रचून संशयित इसम प्रकाश जगन्नाथ सदामते वय वर्ष 32 राहणार अमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली यास ताब्यात घेतली। त्याच्याकडे चौकशी करून त्याचा संशय आल्याने त्याची अंगझडती घेतली असता त्याने त्याच्या अंगझडतीमध्ये 5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम मिळून आली। त्याच्याकडे मंगळसूत्राबाबत अधिक चौकशी केली असता त्याने सदरचे मंगळसूत्र 1.5 महिन्यांपूर्वी शिगाव तालुका वाळवा येथील लक्ष्मी विठ्ठल बिरदेव मंदिरातून श्री लक्ष्मी देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरल्याचे सांगितले। आरोपीच्या कब्जातील मंगळसूत्र आणि रोख रक्कम पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी पंचांसमक्ष जप्त केली आहे। आरोपी प्रकाश जगन्नाथ सदामते राहणार अमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली हा अभिलेखावरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस पोलीस ठाणे आणि चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। तसेच माननीय उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांचे आदेशान्वये ऑगस्ट 2025 मध्ये सदर आरोपीस सांगली आणि सातारा जिल्ह्यातून 2 वर्षाकरिता हद्दपार केले आहे। आरोपी प्रकाश जगन्नाथ सदामते राहणार अमनापूर तालुका पलूस जिल्हा सांगली यास पुढील तपासकामी आष्टा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महादेव कदम हे करत आहेत।